सामनावीराचा पारितोषिक म्हणून ज्याची निवड झाली तो रोहन, शेलार संघाचा रोहन आपण याच्या सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी आलेला आहे। मी विनंती करीन योगेशजी गोणे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचं पारितोषिक द्यायचं आहे रोहनला। रोहन, शेलार संघाचा रोहन याचा सामनावीर म्हणून निवड झाले। सामनावीराचं पारितोषिक योगेशजी गोणे यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे। तसे अजय कासर आपण यायचं व्यासपीठावरती जे आपल्याला कॅश प्राइज मिळालंय। जितेंद्र गोडे यांच्याकडून 100 रुपये, किरण मलबे यांच्याकडून 100 रुपये आणि जितेंद्र डिंगोरे यांच्याकडून 100 रुपये षटकासाठी जे कॅश प्राइज आहे। अभिनंदन अजय। तसेच आपण मैदानामध्ये आता पाहतोय नेक्स्ट सामना असेल दुसऱ्या फेरीतील सामना। राहुल स्पोर्ट्स 100% संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। नित्यसाई कोशिंबे संघ आपण आपले सलामीची जोडी मैदानात पाठवायचे। चेंडू द्यायचा आहे जितेन चेंडू द्यायचा आहे नित्यसाई संघाला। नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये जाण्यासाठी सज्ज होते नित्यसाई कोशिंबे संघाची। चॉईस बॉल नसेल याचं भान ठेवायचं आहे। जो आयोजक चेंडू देतील तो चेंडू आपल्याला मॅचसाठी घ्यायचा आहे। कुठल्याही संघाला चॉईस चेंडू नसेल याचं सर्व संघनायकांनी भान ठेवायचं आहे। आपण मित्रांनो पाहतोय आई संतोषी माता चषक 2025 आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीपाडा यांच्या आयोजनामध्ये आपण ही एक चांगली स्पर्धा पाहतोय। आज आगरीपाडा गावामध्ये एक दुःखद घटना घडली। दत्ता कासार यांचं आकस्मिक निधन, एक हृदयाला चटका लावून जाणारी गोष्ट घडली। मी नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करीन त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करेन ईश्वराचरणी। मैदानामध्ये चालू असलेला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल राहुल स्पोर्ट्स 100% विपक्ष आपण पाहतोय नित्यसाई कोशिंबे। दोन्ही संघ सज्ज होत आहेत। तसेच शेलार संघ आपल्याला विनंती असेल आपण कुठे लांब जायचं नाहीये। आपण पहिल्या 5 टॉप मधल्याच संघाचं प्रथम क्वालिफाय करणार त्याचं भान ठेवायचं आहे। माझ्या समवेत तिथे आपण पाहतोय सहकारी समालोचक मित्र परेश पराड आणि स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय हिमांशु चौधरी, जयेश चौधरी यांचे सुपुत्र। आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय हे सर्व मान्यवर आपण पाहतोय अनिलजी गोणे, योगेशजी गोणे, जितेंद्र गोडे, प्रकाश काका गोडे, तसेच देवा आहे तो स्ट्राईकला। नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय गणेश। सलामीचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन 100% संघाकडून सुजल सज्ज होते। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल देवासाठी। पहिलाच चेंडू फुलटॉस चेंडू होता मात्र नीटचा बॅटवरती घेता आला नाही। सिली फाईन लेगमध्ये चेंडू अडवला जातोय। स्वतःच संघाचं खातं उघडलं तर 1 या धावसंख्येला आरंभ होतोय, सुरुवात होते या सामन्याला 1 या धावसंख्येने। नक्कीच एक भव्य दिव्य असं मैदान पाहतोय आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब आयोजित आई संतोषी माता चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व खेळाडू, क्रीडा रसिक, प्रेक्षक तसेच मान्यवर यांचे मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। पुढचा चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला तो पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय। दरम्यान एकच धाव मिळेल, एका धावेवरती समाधान। सिंगल धावांवरती भर दिला जातोय। सिंगल धावाने धावफलक खालता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। P1च्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचा प्रतिबंध असेल। 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेवरती असतील। योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सुजल। P1च्या षटकामध्ये नक्कीच कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाहीये। पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते परत एकदा सुजल। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल तो देवासाठी। आता मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता। चेंडू हवेत जातोय, स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय। पहिल्या गड्याचं पतन होतं नित्यसाई कोशिंबे संघाला। पहिला हादरा बसतोय 2 या धावसंख्येवरती। पहिलं षटक मार्गस्थ असताना नित्यसाई कोशिंबे संघ। नवीन फलंदाज आपण पाहतोय ऋषी येतोय फलंदाजीसाठी। नित्यसाई कोशिंबे संघाचा नवीन फलंदाज
P1च्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला सुजलकडून. पहिलाच षटकामध्ये गडी बाद करण्यात यश आले. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये एक चांगला असा झेल पकडला आणि P1च्या षटकामध्ये धावसंख्या मात्र ती स्थिरावली. ती 2 ह्या धावसंख्येवरती संत अशी सुरुवात पाहतोय आपण नित्यसाई कोशिंबे संघाची. सुजल सज्ज होते परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन ऋषीसाठी. गणेश नॉन स्ट्राईकला पाहतोय, स्ट्राईकला ऋषी ही जोडी पाहतोय आपण मैदानामध्ये. P1च्या षटकामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षणाची आपण पाहतोय व्यूह रचना. पॉइंट गलीमध्ये एक खेळाडू पाहतोय आपण सिली मिडॉनमध्ये आणि सिली मिडॉपमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. भावेश भगत विद्यमान सदस्य कावड ग्रामपंचायत जे स्वतः मैदानामध्ये आपण पाहतोय. आता मात्र चांगला फटका पाहतोय फाईन लेग रिझनमध्ये. चेंडू जातो वन बाउंस चौकार. 4 धावांनी धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना नित्यसाई कोशिंबे संघ आता मात्र थोडासा लेग स्टम्पवरचा चेंडू होता आणि त्याला फाईन लेगमध्ये फक्त दिशा देण्याचं काम केलंय ते नवीन फलंदाज ऋषीने. स्वतःचं खातं 4 धावसंख्येने उघडतो. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकात एक गडी बाद 6 या धावसंख्येवरती. सुजल सज्ज होते परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावरती. युवराज कासार यांच्याकडून 60% संघाला शुभेच्छा येतात. नक्कीच युवराजजी कासार इथे उपस्थित आहे. आपल्याला मंडळाकडून विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय सुजल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केलेला ऋषीसाठी. फुलटॉस चेंडू होता. चेंडू हवे ते पाहायचा आहे. भावेश भगत झेलवरती येत आहेत. सुंदर झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल पाहिला आपण. मागच्या सामन्यात सुद्धा एक सुंदर झेल पकडला होता भावेश यांनी. ह्या वयात सुद्धा खूप चांगली क्षेत्ररक्षण करतात. आपल्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः मैदानामध्ये पाहतोय आपण भावेश भगत यांना. दुसऱ्या गाड्याचं पतन होतंय. 6 या धावसंख्येवरती ऋषी बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये निखिल येतोय. ऋषीच्या जागी येतोय निखिल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं एक शेवटचा सामना खूप रोमहर्षक असा सामना झाला होता. आई गावदेवी कोलिवली विपक्ष जय हनुमान खोनी. शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची गरज असताना गडी बाद झाला आणि जय हनुमान खोनी संघ हा टॉप 3 साठी क्वालिफाय झाला. पाहायचा आज ज्युनियर गटातून कुठला संघ टॉप 3 साठी क्वालिफाय होतोय. 3 दिवसाची ही स्पर्धा आपण पाहतोय. आई संतोषी माता चषक 2025 प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून सुंदर टेलिकास्ट आपण पाहतोय. रुपेश ठाकरे यांची टीम आपण पाहतोय. इथे खूप चांगलं असं कॅमेरा वर्क आणि खूप चांगलं ऑपरेटिंग करताना रुपेश ठाकरे आपण पाहतोय. इथे नक्कीच सुमधुर असं संगीतासाठी DJ प्रतीक यांच्याकडून आपल्याला सुमधुर असं संगीत ऐकायला मिळतंय. तसंच ही सुंदर अशी मंडप व्यवस्था आपण पाहतोय. धनाजी पावशे आणि शिवाजी पावशे यांच्या माध्यमातून सुंदर असं हे प्रत्येकदा झेल घेण्याची संधी येते. झेल बाद होतोय. नवीन आलेला फलंदाज सुद्धा माघारी परततोय. 6 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय. पहिलं षटक समाप्तीची खून करतात पंच. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 6 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेत नित्यसाई कोशिंबे संघाचे. 6 धावा खर्च करत 3 गडी बाद करण्यात यश आलंय ते सुजलला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय रुपेश येतोय. नक्कीच P1च्या षटकामध्ये खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणाचा निर्बंध असलेल्या षटकामध्ये 3 गडी बाद करून 6 धावा फक्त खर्च केल्या आणि आपल्या संघासाठी चांगली उपयुक्त अशी गोलंदाजी केली सुजलनी. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती स्वतः संघाचा संघनायक आपण पाहतोय रोहन, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक घेतलेली असा रोहन येतोय. नवीन गोलंदाज रोहन स्वतःचा संघनायक आपल्या संघासाठी सज्ज होतोय. नवीन फलंदाज आपण पाहिला रुपेश. रुपेश आणि गणेश ही जोडी. गणेश हा सलामीचा फलंदाज अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. स्वतः कर्णधार आहे. नक्की त्याच्यावरती पूर्णपणे मदार असेल. एक फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर आता धावफलक हलता ठेवावा लागेल. पाहायचंय रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा गणेशसाठी सज्ज होतोय. P1चं षटक संपल्यानंतर आता आपण क्षेत्ररक्षक धुरवर पसरलेले पाहतोय. फाईन लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटमध्ये एक, मिड ऑनमध्ये एक, लॉंग ऑनमध्ये एक आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. पुढील षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज रोहन गणेशसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 6, 3 गडी बाद 6.
सज्ज होतोय रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन. शॉर्ट पिच चेंडू होता, कव्हर रिजनमध्ये चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. दुसऱ्या धावेचा सुरेख प्रयत्न होतोय, पाहायचंय दुसरी धाव सुद्धा सुखरूप पूर्ण होते. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. चांगला फटका होता मात्र गणेश सलामीचा फलंदाज स्वतः कर्णधार आहे. नक्कीच दोन्ही कर्णधार एकामेकाच्या विपक्ष आपण पाहतोय, रोहन आणि त्याच्या विपक्ष आपण गणेश ही जुगलबंदी पाहतोय. नित्यसाई कोशिंबे विपक्ष राहुल स्पोर्ट्स सोनटक्के या दोन संघांदरम्यान चालू असलेल्या दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय. आई संतोषी माता चषक 2025. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहतोय, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार, या सामन्यातील पहिला षटकार येतो गणेशच्या माध्यमातून. 6 धावांनी धावसंख्येला वेगाने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 ह्या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना नित्यसाई कोशिंबे संघ. नक्कीच 6 धावांनी आता स्वतःचं आणि संघाचं मनोबल वाढवलं असेल कर्णधार गणेशने. चांगला फटका पाहिला होता आपण, एक सेफ झोनमध्ये चेंडू निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. सर्व सामने हे 4 षटकांचे खेळण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, जेणेकरून सर्व संघांना एक समान संधी उपलब्ध राहील अशी आयोजकांची व्यूहरचना पाहतोय. नक्कीच 4-4 षटकांचे सामने झाले तर सर्व संघांना एक चांगली सुवर्ण संधी असते. रोहन सज्ज होतोय परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच चेंडू निघून जातो यष्टिरक्षक स्वप्नीलच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिरावते 14 ह्या धावसंख्येवरती. पुढील चेंडू घेऊन सज्ज होते परत एकदा रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. षटकार आल्याच्या नंतर कमबॅक केलाय, निर्धाव चेंडू हाताळलाय, परत सज्ज होते गणेश. आता पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न झाला असता तर या स्पर्धेतील एक चांगला झेल झाला असता. मात्र 1 धाव मिळते, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये असे झेल घेणं खरंच खूप कठीण असतं. प्रयत्न केला होता रोहनने, मात्र चेंडू काही त्याला. धावसंख्या आहे ती 15 ह्या धावसंख्येवरती. 2 षटक चालू दुसरं षटक चालू असताना नित्यसाई कोशिंबे. प्रथम स्ट्राईकला येतो रुपेश, नवीन आलेला फलंदाज. पाहायचंय कशा प्रकारे फटकेबाजी करतोय, आपल्या संघाला एक चांगल्या आव्हानाकडे नेण्याचा प्रयत्न केला जातोय की त्याला जखडून ठेवतोय तो रोहन भगत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, आता मात्र पंचांचा इशारा येतोय. उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू एक अवांतर धाव देऊन जाईल. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना नित्यसाई कोशिंबे संघ आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय परत एकदा रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडूची पाहिजे तसा फटका खेळता आलेला नाहीये. दरम्यान एकच धाव मिळेल, सिडी फाईन लेगमध्ये चेंडू अडवला जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. नक्कीच गणेशवरती पूर्णपणे मदार असेल नित्यसाई कोशिंबे संघाची, ज्यांनी एक षटकार घेतला आणि आपल्या संघाला एका चांगल्या परिस्थितीत 3 गडी बाद झाल्याच्या नंतर आणण्याचा प्रयत्न केलाय. ह्या जोडीवरती पूर्णपणे मदार असेल नित्यसाई कोशिंबे संघाची. रोहन मात्र एक षटकार आल्याच्या नंतर कमबॅक करतोय, एक निर्धाव चेंडू हाताळला, त्यानंतरच्या चेंडूवरती एक स्वैर धाव आली आणि आता एक धाव. आता मात्र परत एकदा कमबॅक करतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच षटक समाप्तीची खून करतायत पंच. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. पहिल्या षटकात सुजलने खूप चांगली गोलंदाजी केली, 6 धावा खर्च करून 3 गडी बाद केले. पाहिजे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी कोण येतोय, राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाकडून. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं खरंच खूप चांगले असे सामने आपल्याला पाहायला मिळाले. सिनियर संघातील ज्या महत्त्वपूर्ण लढती झाल्या त्यामध्ये जय हनुमान कोणी संघ पात्र ठरलाय टॉप 3 साठी. नवीन गोलंदाज येतोय सुशील, हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहिला जो सलामीला येतो. आता गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सुशील. आपण पाहतो ही सुंदर मंडप व्यवस्था श्री साई माऊली डीजे मंडप डेकोरेटर्स, शिवाजी पावशे आणि धनाजी पावशे यांचं हे सुंदर असं
डेकोरेशन आपण पाहतोय. पहिला चेंडू स्वैर, पंचांचा इशारा येतोय. उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू एक अवांतर धाव देऊन जाईल. एक अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण पाहतोय, दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण. सुशीलचा पुढचा चेंडू. आता मात्र चांगला फटका भावेश चेंडूवरती येतात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण भावेश भगत यांच्या माध्यमातून. एक अनुभवी असे खेळाडू आणि सध्या विद्यमान सदस्य आहेत ते कवड ग्रामपंचायतीचे. सुशीलचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा असेल गणेशसाठी. सलामीचा फलंदाज, संघाचा संघनायक. एक हाती सामना झुंज देताना पाहायला मिळतो. आता माता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायचा. क्षेत्ररक्षक वेल जज करत होता, मात्र चेंडू पाय लागतोय सीमारेषेला. चेंडू जातो 6 धावांसाठी षटकार. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता. सुंदर झेल पकडला सुद्धा होता, मात्र झेल पकडल्याच्या नंतर सीमारेषेला त्याचा पाय टच झाला आणि या 6 धावांचं योग्य असं योगदान मिळालंय ते नित्यसाई कोशिंबे संघाला. धावसंख्या 6 ने जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. झेल व्यवस्थित जज केला सुद्धा होता, मात्र थोडंसं नियंत्रण सुटलं आणि एक पाय त्याचा सीमारेषेवरती लागला आणि हा 6 धावांचं योगदान मिळालंय ते नित्यसाई संघाला. पुढचा चेंडू सुशीलचा. आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाहायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहतोय आपण. दुसरी धाव सुद्धा सुखरूप पूर्ण होते. 2 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 27. तिसरं षटक मार्गस्थ असताना नित्यसाई कोशिंबे संघ संतोषी माता चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर, सर्व खेळाडू तसेच क्रीडा रसिक प्रेक्षकांचे आयोजकाच्या वतीने सर्वांचे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागत असेल. आपण कुठेही उपस्थित असाल व्यासपीठावरती यायचं आहे अशी आयोजकांची सूचना असेल. आता परत एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये चेंडू येतोय. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पाहायचं आहे, यशस्वीरित्या पूर्ण होते. 2 धावणे धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना नित्यसाई कोशिंबे संघ. तसेच एक विशेष सूचना असेल आणि खुशखबर असेल. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी जय संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स आयोजित भव्य अशा 40+ ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आई संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स अनगाव 40+ चषक शुक्रवार दिनांक 2/1/2026 ते रविवार 4/1/2026 या कालावधीमध्ये ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. तरी सदर स्पर्धेचा सर्व खेळाडूंनी आणि तसेच सर्व मान्यवरांनी आनंद घ्यायचा आहे. ठिकाण असेल स्वर्गीय प्रदीप गायकवाड क्रीडांगण, निवळी, पोस्ट अनगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. नक्कीच मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आई संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येईल आपल्या भेटीला. शुक्रवार दिनांक 2/1/2026 ते रविवार 4/1/2026. नक्कीच ओल्डी गोल्डी क्रिकेट पाहायला मिळेल. सिनियर खेळाडूंचा एक महासंग्राम आपल्याला ह्याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. गडी बाद होतोय गणेशच्या रूपाने. सलामीचा फलंदाज गणेश कर्णधार आता माघारी परतो. धावसंख्या आहे ती 29 या धावसंख्या होती. नक्कीच याच मैदानावरती आपल्याला पुढच्या महिन्याच्या 2 तारखेपासून 4 तारखेपर्यंत 40+ संघांचा एक महत्त्वाचे असे सामने पाहायला मिळतील. ओल्डी गोल्डी असा क्रिकेटचा महासंग्राम आपण ह्या मैदानावरती पाहणार आहोत. आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून एक आणखीन स्पर्धा येणार आहे आपल्याला पुढच्या महिन्यातील 2 तारीख ते 4 तारखेदरम्यान. नवीन फलंदाज पाहतोय, प्रमोद येतोय मैदानामध्ये. अकरा चेंडूमध्ये 20 धावांची खेळी करून बाद झालाय गणेश. नक्कीच आमचे सहकारी स्कोरर हिमांशू चौधरी यांच्यामार्फत आम्हाला ही वारंवार सर्व गोष्टींची डिटेल मिळते. चांगला असे स्कोरिंगची कामगिरी पार पाडतात. आपण पाहतोय कौस्तुभ गोडे आणि हिमांशू चौधरी हे युवा स्कोरर आपण पाहतोय आई संतोषी माता संघाचे. यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग केली जाते. 2 दिवस आपण पाहतोय.
तसेच प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण थेट लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. सुंदर असं हे प्रेक्षेपण रुपेशजी ठाकरे यांची टीम पाहतोय आपण. कॅमेरावर चांगलं पाहतोय. स्वतः ऑपरेटिंगसाठी रुपेशजी ठाकरे पाहतोय. दरम्यान शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. शुभम, प्रमोद आणि स्ट्राईकला असेल तो रुपेश ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. नॉन स्ट्राईकला प्रमोद पाहतोय आपण. राईट आर्म राऊंड द विकेट मारा शुभमचा. फुटॉस चेंडू होता मात्र पुरेपूर फायदा घेतला नाही. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक झेलवरती येण्याचा प्रयत्न करतो मात्र झेल सुटते. चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार. 6 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवरती. नक्कीच पहिले मिळालेलं आपल्याला सुजलचं, ज्यामध्ये 6 धावा खर्च करून 3 गडी बाद केले होते. मात्र दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. आता पाहायचं शेवटच्या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जात आहेत. रुपेश मात्र चांगला फटका खेळतो आपल्या संघाडी. शुभमचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. मिड ऑन रिदनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. 37 धावा पाहतोय आपण धावपलकावरती. ती 4थं षटक मार्गस्थ असताना नित्यसाई कोशिंबे संघ. विपक्ष आपण पाहतोय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो परत एकदा शुभम. फुटॉस चेंडू होता. योग्य दिशा दाखवली होते. स्क्वेअर लेग रिजन खाली आहे. गॅप मधून चेंडू निघून जातोय. षटकारांसाठी 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या धावसंख्येवरती. चला, पंचांशी कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट करायची नाहीये. पंच निर्णय काय असेल तर सांगायचं आहे. नो चेंडू आहे का? ठीक आहे, नो चेंडू आहे. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती. नो +1 अशा 6+1 अशा 7 धावा मिळतील. धावसंख्या आहे ती 44 या धावसंख्येवरती. वादविवाद कोणी करायचा नाहीये. पंच योग्य ओके, ठीक आहे. तीच ओव्हर कंटिन्यू राहील. नवीन गोलंदाज येतोय भावेश. फ्री हिटचा चेंडू असेल याचं भान ठेवायचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 43 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय भावेश भगत. चव्वेचाळीस धावा झाल्यात. सॉरी, 44 धावा झाल्यात. नोची 1 धाव ऍड करून भावेशचा पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची कट घेऊन यष्टीरक्षक मात्र फ्री हिट असल्या कारणाने चेंडू निर्धाव येतोय. नक्कीच अनुभवपणाला येतोय भावेश भगत, जे विद्यमान सदस्य आहेत कवड ग्रामपंचायतचे. चांगली गोलंदाजी करताय आपल्या संघाडी. 2 सामन्यामध्ये चांगला झेल सुद्धा घेतला होता. आता मात्र चांगली गोलंदाजी करतायत. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर राहते 44 या धावसंख्येवरती. भावेश यांचा पुढचा चेंडू सामना करेल रुपेश. परत एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. सुंदर क्षेत्ररक्षण नाही करता आलंय क्षेत्ररक्षकाला. जिथे एकच धाव मिळाली असती नक्की तिथे
3 एक्स्ट्रा धावा बहाल करण्यात आल्यात. धावसंख्या वेगाने वाढते, ती जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवरती. नक्कीच 4 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळाल आपल्याला. 3 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू भावेशचा सामना केला रुपेश मात्र आक्रमक अशी फलंदाजी करतोय. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. रोहन चेंडूवरती येतो, एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी नकार देतो का पाहायचं आहे. मात्र सुंदर फेकी आणि घडी बाद होतोय. धावबादच्या स्वरूपात रुपेशची खेळी समाप्त होते. धावसंख्या आहे ती 49 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. नित्यसाई कोशिंबे संघ विपक्ष राहुल स्पोर्ट्स सोनटक्के. 8 चेंडूने 21 धावा मस्त अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी. असा रुपेश बाद होतोय. 8 चेंडूमध्ये 21 धावा करून बाद झाला रुपेश. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी रोहित. बहुधा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. भावेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच तो एक चौकार गेला नसता तर धावसंख्या अजून थोडी कमी झाली असती. मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी गफलत झाली आणि चेंडू निघून गेला सीमापार चौकार. भावेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल रोहितसाठी. धावसंख्या आहे ती आजच्या दिवसातील मला वाटतं ही सर्वोच्च धावसंख्या पाहतोय आपण. नित्यसाई कोशिंबे संघाकडून 49 या धावसंख्येवरती शेवटचं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. भावेश भगत सज्ज होतोय. चला विलंब होतोय, खूप अतिरिक्त टाइम घेतला जातोय, याचं भान ठेवायचं आहे. भावेश सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन रोहितसाठी. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय का पाहायचं. क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय, गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी पाहिली आपण भावेशची, अनुभवी अशी गोलंदाजी पाहिली. धावसंख्या 49, 50 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 50 धावा. पाहायचं कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाईल सोनटक्के संघाकडून. नक्कीच आपण पाहतोय आई संतोषी माता चषक 2025 आयोजक आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब आगरीपाडा अनगाव यांच्या आयोजनाअंतर्गत ही स्पर्धा पाहतोय स्वर्गीय प्रदीप गायकवाड स्टेडियमवरती. आपण सुंदर अशी मंडप व्यवस्था पाहतोय. श्री साई माऊली डीजे मंडप डेकोरेटर्स धनाजी पावशे आणि शिवाजी पावशे यांचं एक सुंदर असं आपण मंडप डेकोरेटरची व्यवस्था पाहतोय. चांगलं असं डेकोरेशन पाहतोय. तसेच सुमधुर संगीत आपण ज्यांच्याकडून आहे तो प्रतीक पावशे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर असं थेट प्रक्षेपण. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पाहतोय आपण. हे रुपेश ठाकरे यांची टीम चांगलं टीमवर्क पाहतोय आपण. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि थेट प्रक्षेपण पाहतोय. तसेच रवी गुळवी प्रोप्रायटर प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय थेट प्रक्षेपण.
सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. स्वप्नील आणि सुशील. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच रोहन आणि सुशील सलामीची जोडी होती. या सामन्यामध्ये एक आक्रमक फलंदाज स्वप्नीलला प्रमोट करण्यात आलाय. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 20 धावांची वैयक्तिक खेळी खेळली होती. स्वप्नील आणि सुशील ही जोडी पाहतोय. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल. पाहायचा कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. शिलार संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्सच्या इथे इनिंग संपेपर्यंत येऊन थांबायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. गणेश कर्णधार एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी वैयक्तिक 20 धावा आपल्या संघासाठी केल्या. स्वप्नील भगत यांच्याकडून 100% संघासाठी शुभेच्छा येत आहेत. स्वप्नीलजी भगत यांच्याकडून राहुल स्पोर्ट्स 100% संघाला शुभेच्छा येतात. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. चोवीस चेंडू आणि 50 धावांची गरज असेल. रील स्टार स्वप्नील भगत यांच्याकडून 100% संघासाठी शुभेच्छा येत आहेत. नक्कीच त्यांचा संघ मैदानामध्ये पाहतोय आपण. 24 चेंडूचा 50 धावांचा पाठलाग करताना स्वप्नील भगत मैदानामध्ये पाहतोय, फलंदाजी करतायत. मात्र ज्या स्वप्नील भगत यांनी शुभेच्छा दिल्यात ते रील स्टार आहेत. ते लाईव्ह मॅच पाहत आहेत आणि आपल्या संघाला शुभेच्छा देत आहेत. गणेश येतो गोलंदाजी मार्गावरती. संघाचा संघनायक जो वैयक्तिक 20 धावा केल्या आपल्या संघासाठी आणि P1चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. नित्यसाई कोशिंबे संघाकडून सलामीला आपण पाहतो डावखुऱ्या हाताचा एक आक्रमक फलंदाज राहुल स्पोर्ट्स 100% संघाचा ज्याने मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा खिताब घेतला होता असा स्वप्नील भगत. नॉन स्ट्राईकला सुशील ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. P1चं षटक बंधनकारक राहील क्षेत्ररक्षणासाठी. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिझनमध्ये काढलाय आणि एक मिड ऑन रिझनमध्ये ठेवलाय. स्वप्नीलसाठी ही व्यूहरचना पाहतोय आपण. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची थोडीशी. राईट आर्म राऊंड द विकेट मारा स्वप्नीलसाठी. पहिलाच चेंडू. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूनी सुरुवात होते दुसऱ्या इनिंगची. 50 धावांचं एक मोठं आव्हान आहे. पाहायचं कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जातोय. स्वप्नील मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पहिल्याच चेंडूवरती निर्धाव चेंडू येतोय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गणेश. आता मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा शप्पल झाला होता. फाईन लेग रिझनमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गणेश. नक्कीच 2 चेंडू त्यांनी चांगल्या प्रकारे योग्य टप्प्यावरती हाताळलेत आणि स्वप्नीलला मात्र जागेवरती शांत उभं ठेवलंय. कुठल्याही प्रकारची अजून सुद्धा धावायचं खातं उघडलं गेलं नाही राहुल स्पोर्ट्स 100% संघाचं. गणेश सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा स्वप्नीलसाठी परत एकदा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. पाहिजे गोलंदाज स्वतः झेलवरती येतोय आणि चांगला झेल पकडतोय. मोठ्या गड्याचं पतन होत आहे. स्वप्नीलच्या रूपाने पहिला हादरा बसतोय 100% संघाला. स्वतःवरती खूप नाराज दिसतोय स्वप्नील, कारण की नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला असता तर हा सामना आपल्या संघाला विजयाच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला असता. मात्र बाद होतोय. 0 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय 100% संघाचा. त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज त्याचा स्वतःचा सक्का बंधू जातोय रोहन, जो संघाचा संघनायक आहे. पाहायचंय रोहन आणि सुशील या दोघांवरती आता पूर्णपणे मदार असेल ती राहुल स्पोर्ट्स 100% संघाची. पाहायचं कशा प्रकारे या 50 धावांचा आव्हान पाठलाग केला जातोय. मात्र गणेश जो नित्यसाई कोशिंबे संघाचा संघनायक आपण पाहतोय, फलंदाजी करताना सलामीला आला, 20 धावांचं योगदान दिलं. आता P1च्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. स्वप्नीलसारखा मोठा फलंदाज बाद करण्यात यश आलंय ते गणेशला. स्वप्नीलच्या बदली जातोय नवीन फलंदाज रोहन, त्याचाच सक्का बंधू आहे. हे सक्के बंधूंची जोडी आपण पाहतो होतो. आता स्ट्राईकला असेल रोहन, नॉन स्ट्राईकला असेल तो सुशील. आता मात्र गोलंदाजीचा एंड चेंज केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी
वेगळी व्ह्यूअरचना आपण पाहतोय गणेशच्या माध्यमातून. चेंडू घेऊन सज्ज होतोय गणेश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा रोहनसाठी. 50 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान. पहिलं षटक मार्गस्थ. आता मात्र चांगला फटका लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू बाहेरचा जातोय. 1 बाउन्स चौकार. 4 धावांनी स्वतःचं संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ. नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला रोहनच्या बॅटमधून. लॉंग ऑनचं रिजन खाली होता आणि त्या क्षेत्रातून चेंडू निघून गेला. 1 बाउन्स चौकार. स्वतःचं संघाचं खातं उघडलं जातंय. पहिलं षटक मार्गस्थ असताना चौथ्या चेंडूवरती श्री गणेश होतोय आपल्या संघाचा. पाहायचंय गणेश सज्ज होतोय पुढील चेंडू घेऊन रोहनसाठी. 50 धावांचा पाठलाग करताना नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये आक्रमक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले 3 चेंडू पाहिले आपण निर्धाव. चौथ्या चेंडूवरती श्री गणेशा केला तो सोनटक्के संघाचा. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहिजे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील मात्र प्रयत्न अयशस्वी होतात. चेंडू निघून जातो. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. नक्कीच बॅक टू बॅक एक चौकाराने षटकार येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता त्याला योग्य दिशेला टायमिंग दिलं आणि चेंडू सरळ धाडला. हा मिड विकेट रिझनमधून 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक गडी बाद 10 या धावसंख्येवरती. स्वयंसेवक पाहतोय आपण. छोटे छोटे स्वयंसेवक आई संतोषी माता स्पोर्ट्स कडून पाहतोय. चांगली कामगिरी कालपासून करतायत. बहुधा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच ह्या चेंडूवरती एखादा चांगला फटका आला तर मॅचमध्ये अजून सुद्धा आपण पाहतोय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ एक चौकाराने एक षटकार खेचून स्वतः कर्णधार रोहनने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. गणेश सज्ज होतोय रोहनसाठी. परत आपले चेंडू फाईन लेग क्षेत्र निवडलं जात आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. कम ऑन. नक्कीच धावसंख्या 4 ने वाढते. 14 धावा येत आहेत. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक करतोय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ. पहिल्या 3 चेंडूवरती थोडंसं वर्चस्व पाहिलं आपण गणेशचं. 2 चेंडू निर्धावले. स्वप्नीलसारखा मोठा फलंदाज बाद करण्यात यश आलं. मात्र पुढच्या 3 चेंडूंवरती रोहनने मात्र आपण या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये अजून सुद्धा हो हे जाणवून दिलं आणि एक षटकाराने 2 चौकार खेचून धावसंख्या 14 या धावसंख्येवरती नेऊन ठेवले सोनटक्के संघाची. आता मात्र 18 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. सुशील आता प्रथम स्ट्राईकला येतोय. सलामीला आलेला फलंदाज सुशील हा प्रथम स्ट्राईकला येतोय. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज निखिल येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सुशीलसाठी. प्रथम स्ट्राईकला येतो सुशील. पहिल्या षटकामध्ये त्याला एकही चेंडू खेळायला नव्हता भेटला. पाहायचंय कशा प्रकारे फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय निखिल सुशीलसाठी. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. पाहायचं कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. कोणता संघ कोणावरती मात करेल हे शेवटचा चेंडू पडेबंद समजेल. तोपर्यंत आपण मैदानामध्ये चालू असलेल्या सामन्याकडे वळतोय. निखिल टू सुशील. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय निखिल. चांगला चेंडू होता. बॅटची कड येते. पंचांचा इशारा येतोय. गडी बाद होतोय. सुशीलच्या रूपाने दुसरा हादरा बसतोय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाला. 14 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये जाताना सुजल. सुजल हा नवीन फलंदाज येतो. हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे ज्यांनी पहिले षटक हाताळताना नक्कीच 6 धावा देत 3 गडी बाद केलेले. पाहिजे अष्टपैलू खेळाडू अष्टपैलू कामगिरी पार पाडतोय का. 17 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पाहिजे
आता मात्र बॅटची कड येते, चेंडू परत यष्टिरक्षकाकडे स्थिरावतोय आणि धावसंख्या स्थिरावते ती 14 या धावसंख्येवरती. भूषण येतो नवीन फलंदाज. नक्कीच बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत. धावसंख्या स्थिरावली 14 या धावसंख्येवरती. निखिलने मात्र चांगले गोलंदाजी केले आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं होतं 14 ही धावसंख्या. 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज होती, मात्र 2 चेंडू निर्धाव हाताळले, त्याने 2 गडी बाद केलेत आणि कमबॅक करतोय निखिल आपल्या संघासाठी. भूषण येतो नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईकला असेल रोहन, जो 14 या धावसंख्येवरती खेळतोय. पाहिजे निखिल राईट आर्म वर विकेट मारा घेऊन सज्ज होतोय भूषणसाठी. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. परत एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावले ती 14 या धावसंख्येवरती. नक्कीच एक आक्रमक फलंदाज रोहन मात्र नॉन स्ट्राईकला आहे, पाहतोय. त्याला स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न केला गेला असता तर नक्कीच धावफलक हलता ठेवता आला असता, मात्र जखडून ठेवलंय निखिलने. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो राईट आर्म वर विकेट मारा भूषणसाठी. पंतांचा इशारा येतोय. स्वैर चेंडू, पंतांची वाद नाही घालायचा आहे. रिव्ह्यू एक अवेलेबल आहे, पंतांची वाद नाही घालायचा आहे. आपल्याला एक रिव्ह्यू आहे आणि पंतांची कोणी वाद नाही घालायचा आहे, याचं सर्व संघांनी नोंद घ्यायची. दत्ता चौधरी इथे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. दत्ता चौधरी भाऊजी हे इथे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. वाईट चेंडू आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावणे धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 15. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण नित्यसाई कोशिंबे विपक्ष राहुल स्पोर्ट्स 60% संघ. भूषण स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे रोहन. पुढचा चेंडू चांगला फटका पाहतोय आपण. मिड ऑन रिझन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुखरूप पूर्ण होतात, पाहायचं आहे. 2च धावांवरती समाधान मानतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला होता. 2 धावा वसूल करण्यात यश आलंय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय परत एकदा निखिल. राईट आर्म वर विकेट मारा असेल भूषणसाठी. धावसंख्या आपण पाहतोय 17 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र बॅटची कड घेऊन चेंडू खेळपट्टीवरतीच स्टॉप होते. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. स्ट्राईकला येतो ह्या षटकामध्ये प्रथमच रोहन, ज्यांनी मागच्या षटकामध्ये नक्कीच 3 चेंडूवरती 14 धावा वसूल केल्या होत्या आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवलं होतं. असा रोहन येतो स्ट्राईकला. रोहनवरती स्वतः कर्णधार आहे, जबाबदारी असेल आपल्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चांगली फलंदाजी करण्याचा. निखिल सज्ज होतोय. धावसंख्या 18 या धावसंख्येवरती पाहतोय आपण. आई संतोषी माता चषक 2025. निखिल सज्ज होतो परत एकदा राईट आर्म वर विकेट मारा घेऊन. पुढील चेंडू घेऊन रोहनसाठी. आता मात्र मोठा फटका पाहायचा. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र चेंडू निघून जातोय. सीमा पार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. मात्र चांगली फटकेबाजी पाहिली आपण. रोहन स्ट्राईकला आला आणि त्यांनी मागच्या सामन्यात मागच्या षटकामध्ये सुद्धा असेच फटके खेळले होते. तसाच फटका खेळला आणि आपल्या संघाला धावसंख्येमध्ये भर घालतोय. तो 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये 2 गडी बाद झाले आणि 10 धावा खर्च केलेत निखिलने. पाहायचं आहे नवीन गोलंदाज कोण येतोय नित्यसाई कोशिंबे संघाकडून. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. जोपर्यंत रोहन मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच
4 चेंडूमध्ये आतामध्ये 20 धावा केल्यात रोहनने. चांगली फटकेबाजी केली आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधाराच्या नावारूप आपली खेळी खेळतोय आपल्या संघासाठी तो रोहन. चला घाई करायची थोडीशी. आपल्याला सर्व सामने आज संध्याकाळपर्यंत 4 षटकांचे खेळवायचे आहेत, याचं भान ठेवायचं आहे. संध्याकाळी काळोख थोडासा लवकर पडतो, त्यामुळे संध्याकाळच्या सत्रातील सामन्यांना थोडासा विलंब नको व्हायला याचं भान ठेवायचं आहे सर्वांनी. आता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. पाहायचं आहे उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी होते. नित्यसाई कोशिंबे विपक्ष आपण पाहतो राहुल स्पोर्ट सोनटक्के संघ. 50 धावांचं एक आव्हानाचा पाठलाग करताना 2 षटकांमध्ये 24 धावा झालेत. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. ऋषी येतोय, एक उजव्या हाताचा गोलंदाज ऋषी येतोय. राईट आर्म वर विकेट मारा घेऊन भूषणसाठी पहिलाच चेंडू घेऊन सज्ज होतोय. रावमाडी निवळी एंड कडून गोलंदाजी सज्ज होतोय ऋषी. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. भूषण स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, नक्कीच पुरेपूर फायदा घेता आला नाही. चेंडू 1 बाउन्स अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. नक्कीच फुलटॉस चेंडू होता, पाहिजे तसा फायदा घेता आलेला नाहीये. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आणि एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या आहे ती 25. आता मात्र 11 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाला. स्ट्राईकला येतो एक आक्रमक फलंदाज स्वतः संघाचा संघनायक रोहन. दरम्यान आगमन होत आहे इथे केतनजी मात्रे. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. तसेच भाई मडवी. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. स्ट्राईकला येतोय एक आक्रमक फलंदाज संघाचा संघनायक. खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळतोय. पुढील चेंडू आता फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच संधीचा फायदा घेता आलेला नाही. मात्र थोडीशी मिसफील्ड होते. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. जिथे 1 धाव होती तिथे नक्कीच 4 धावा मिळतात. पंचांचा इशारा येतोय. स्वेअर चेंडू एक अवांतर नो. बिमरचा नो येतोय आणि 4+1 अशा 5 धावा मिळतील. 5 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. एक भीमर चेंडू हाताळला आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा घेता आलाय. तो थोडीशी मिसफील्ड झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि त्या अवांतर धावा सुद्धा मिळाल्या राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाला. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. पाहायचं आहे ऋषी राईट आर्म राऊंड द विकेट मारा सज्ज होतोय. हो आता मात्र कमबॅक करतोय. खूप सुंदर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. जखडून ठेवलं रोहनला. थोडंसं फुटवर्क मध्ये कमी पाहायला मिळाली आणि एक निधाव चेंडूची सांगता होते. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. सरासरी पाहतोय आपण 10ची कशा प्रकारे ही फलंदाजी आपण पाहतोय. रोहन मात्र चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजन खाली आहे. चेंडू निघून जाईन. चौकारासाठी 4 धावा आणि 4 धावाने धावसंख्येमध्ये वेगाने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. आता मात्र 16 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 16 धावा. पाहायचंय कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. चला स्वयंसेवक कोण असतील आपण चेंडू पुरवायचा आहे. नऊ चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. जे कोणी स्वयंसेवक तिकडे समोर असतील आपल्याला विनंती असेल आपण चेंडू शोधायचा आहे. चला मॅच बॉल आलेला आहे. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. स्वतः कर्णधार रोहन मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आपल्या संघाला विजय समीप घेऊन चाललाय. जो वैयक्तिक खेळतोय 28 या धावसंख्येवरती. 6 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी करतोय रोहन. नक्कीच एक कॅप्टन नॉक खेळताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. पाहायचं आहे ऋषी पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय रोहनसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल.
9 चेंडू आणि 16 धावांची गरज. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतोय. चेंडू पाठवतोय सीमा पार षटकार. नक्कीच 6 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवरती. आता मात्र 10 धावांची गरज असेल 8 चेंडूंमध्ये. आता मात्र 8 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असेल. रोहन काय फलंदाजी करतोय पहा. पहिल्याच षटकामध्ये फलंदाजीला जेव्हा आला तेव्हा संघ अडचणीत होता. स्वप्नील सारखा मोठा फलंदाज बाद झाला होता. मात्र कर्णधारांनी स्वतःची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि आपल्या संघाला विजयासमोर आणून ठेवलंय. रोहनने जो वैयक्तिक खेळतोय 8 चेंडू 34 धावांमध्ये एक बहारदार खेळी खेळतोय आपल्या संघासाठी. तो रोहन नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. ऋषी पाहिजे पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. 8 चेंडू आणि 34 धावांवरती खेळतोय. उर्वरित 8 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असेल राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाला. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो जरा. ऋषी सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन रोहनसाठी. परत एक फुलटॉस चेंडू. आता मात्र पंचांचा इशारा काय येतोय पाहायचा आहे. 6 धावांसाठी षटकार. नो बिमरचा नो येतोय घोषित होतोय. अशा 7 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 47. आता मात्र फक्त 3 धावांची गरज असेल ती राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाला. काय फलंदाजी पाहतोय मित्रांनो आपण रोहन भगतची, ज्याने नक्कीच स्वतः कर्णधार पद साकारतोय आपल्या संघाचा आणि 9 चेंडूंमध्ये 40 धावांची बहारदार खेळी खेळतो आपल्या संघासाठी. नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खेळीसाठी. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. नक्कीच गोलंदाज आता मात्र बॅन केला जाईल. सलग 2 बिमर चेंडू हाताळलेत. पाहिजे नवीन गोलंदाज कोण येतो त्याच्या बदली रोहित येतोय. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाला. पाहायचं रोहित कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. फ्री हिटचा चेंडू असेल. नक्कीच सुवर्ण संधी असेल फलंदाजाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न शतरक्षकाच्या हातात झेल येतोय. मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने एक धाव नक्कीच मिळते. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. स्ट्राईकला येतोय तो फलंदाज भूषण. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे. विराट स्पोर्ट्स शेलार संघाचा संघनायक आपण नाणेफेक कक्षाची तिथे येऊन थांबायचं आहे. भूषण स्ट्राईकला पाहतोय आपण. चांगला फटका पाहतोय आपण. दोन धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. पाहिजे कशा प्रकारे 2 धावांचा पाठलाग केला जाईल. प्रमोद येतोय नवीन गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय रोहनसाठी. पाहिजे कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जाईल. पहिला चेंडू सोडून देतोय. मात्र पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. 2 धावांची गरज असेल. प्रमोद पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 2 धावांची गरज आहे. नक्कीच पाहिजे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातोय का. आता मात्र शपल होऊन मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. नक्कीच निर्धाव चेंडू होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत आणि आता मात्र दडपण वाढत चालले का पाहायचं आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू. आता मात्र स्वैर चेंडू पाहतोय आपण. एक बिमर चेंडू आणि 2 धावा मिळतात. विजयी होतोय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ. अभिनंदन विजयी संघाचे. पराभूत संघाचे कौतुक. सोनटक्के संघाचा संघनायक आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचे आणि या सामन्याचा सामनावीर रोहन आपण आपल्या सामनाविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. सोनटक्के संघाचा संघनायक आणि शेलार संघाचा संघनायक आपण यायचं आहे आणि सामनावीर म्हणून ज्याची निवड झाली तो रोहन आपण सामनाविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी यायचंय.
चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक शेलार संघाचा संघनायक उपस्थित आहे. 100% संघाचा संघनायक आपण यायचा आहे. चला 100% संघनायक पाठवायचा आपण. मी विनंती केली अनिल दादा गोने आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. आपण यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये.